केक बनवूया. त्यासाठी आपण असे 4 तार घेतलेले आहेत. त्यासाठी काय काय साहित्य लागणार ते सांगणार आहे. ही दुधाची साय 1 वाटी, तूप 1 वाटी, दूध 1 वाटी आणि हे कोको पावडर पण चालेल आणि चॉकलेट पण चालेल. चॉकलेट मी इथं मेल्ट करून घेतलेली 1 वाटी, 1 वाटी साखर आणि 1 चम्मच बेकिंग सोडा. हे आपल्याला सगळं साहित्य लागेल बिस्किट केक करायला. तर साखरची पिठी साखर करून घेऊया पहिल्यांदा आणि त्यानंतर बिस्किटची पण मिक्सरमधून फिरून घेऊया. पार्लेजी बिस्किटपासून आपण केक बनवूया. त्याच्यासाठी पार्लेजी बिस्किटचे असे आपल्याला 4 पॅक लागतील आणि ते 4 पॅक मी असं मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे. 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी तूप, 1 वाटी दुधाची साय आणि 1 वाटी चॉकलेट किंवा तुम्ही चॉकलेट सिरप पण घेऊ शकता किंवा कोको पावडर पण घेऊ शकता आणि 1 चम्मच आपल्याला लागेल बेकिंग सोडा. आता तू याचे फोटो वगैरे टाकते का? आपण सगळ्यात पहिल्यांदा हे बिस्किट आपण मिक्सरमधनं काढून घेतली आहे ती गंजात टाकून घेऊया. हे 4 बिस्किटचे पॅक आहे पार्लेजी. तुम्ही कोणतेही बिस्किट घेऊ शकता पण पार्लेजी बिस्किटचा केक खूप टेस्टी बनतो आहे. त्या 1 वाटी पिठी साखर टाकूया. त्यानंतर आपण 1 वाटी तूप टाकूया आणि आपण 1 वाटी चॉकलेट, कोणतीही पण चॉकलेट घ्या तुम्ही, ती टाका. त्याने टेस्ट खूप चांगली येतात आणि मुलं आवडीनं खातात. आणि आपण याला चांगल्याने मिक्स करून घेऊया आणि आपल्याला जसं जसं याच्यामध्ये दूध लागेल, जसं आपल्याला कमी जास्त लागेल त्यानुसार याच्यामध्ये टाकूया आपण. आणि हे सगळं चांगल्याने मिक्स करत करत आपण याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकूया. याच्यामध्ये आपण दुधाची साय टाकून घेऊया म्हणजे आपल्याला दूध किती लागेल ते नंतर आपल्याला समजेल. आता याच्यामध्ये दूधची आवश्यकता नाही आहे कारण की ह्या सायमुळे हे चांगल्याने मिक्स होत आहे आणि याला एकाच दिशेने असं चांगल्याने मिक्स करून घेऊया. याला कमीत कमी आपल्याला छान बॅटर झालेला आहे बघा तुम्ही याची कन्सिस्टन्सी. आणि आता याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा थांबणी आता